आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया या मला जरा संदर्भात दिली बोलायचंय मला जरा हा बोला बोला. हसन मुश्रीफजी थोडंसं थांबा. जितेंद्र आव्हाड यांना तुमच्याशी बोलायचंय. मुश्रीफ साहेब म्हणतात की प्रेशर होतं, प्रशासनावरती प्रचंड प्रेशर होतं आणि तिथे तणाव, म्हणजे शासन प्रेशरला घाबरतं. हॅलो, हा हा बोला. प्रेशरखाली निर्णय घेतात का शासन? शासन आहे. शासनाला शासनाचा निर्णय घ्यायचा असतो. प्रेशर होतं म्हणून निर्णय घेतला. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. मस्जिद तोडली गेली. मस्जिद, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मस्जिदीवर हल्ला झाला, कुराण फाडलं गेलं आणि या सरकार प्रशासनावरती सवाल निर्माण केलेत की कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे तुमचं काम आहे. हॅलो, आता मी काय हायकोर्टचा निकाल बघितला नाही, बघितल्यानंतर आपण योग्य ती काळजी घेऊ. तुम्ही 4 दिवस गेलेत ना मुश्रीफ साहेब तिथे. तुम्ही 6 दिवस आधी हे सगळं घडत होतं, त्याच्या आधी आढावा बैठक घ्यायला पाहिजे होती. हे थांबायला पाहिजे होते. तिथे कडेकट पोलीस बंदोबस्त लावायला पाहिजे होता. बैठका घेतलेल्या आहेत, सगळ्या व्यवस्था आपण केलेली होती. वरती कसे गेले लोक दर्ग्यापर्यंत? बैठका घेतलेली होती. दर्ग्यापर्यंत लोक पोचली कशी? नाही, दर्गापर्यंत तो भाग वेगळा होता. ते 5-6 लोक गेली होती. 5-6 लोक म्हणजे एक माणूस, एक चिटपाकरू पण जाता कामा नाही. ते 5-6 लोक शाहू महाराजांना आणि बंटी पाटलांना ते पावन खिंड शौर्य दिन होतं, त्याचा फायदा घेऊन काही लोक गेलेली होती. खरं आहे, ते बरोबर आहे, पण शासनाने उचित कारवाई करायला पाहिजे. प्रशासन दबावाखाली आहे. असा कुठला मोठा दबाव आहे संभाजी भिडेचा? ठीक आहे. जर बघू, आपण काळजी करू घेऊ त्याची नक्की. निश्चित. जितेंद्र आव्हाडजी, जसं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय की पोलिसांची जसं कोर्टाने म्हटलं की पोलिसांची कारवाई सुद्धा अत्यंत संशयास्पद होती. सगळं काही होत असताना पोलीस तिथे उपस्थित होते की तात्काळच्या पोलीस अधीक्षकाला सस्पेंड करा ना. तर हायकोर्ट म्हणतं की संशयास्पद आहे, तात्काळच्या पोलीस अधीक्षकाला सस्पेंड करा. हसन मुश्रीफजी, पोलिसांवरती तुमच्याकडून काही कारवाई होणार आहे का सरकारच्या वतीनं? नाही, पहिल्यांदा आता आपण ही परिस्थिती शांत करणं आणि पूर्वपदावर आणणं हे महत्वाचं आहे. आपण ते केल्यानंतर निश्चितपणाने शासनाने चौकशी तरी जाहीर करावी. चौकशी होणार, पण एकदा कोणी जाहीर केली नाही अजून. होईल. 4 दिवस होऊन गेले साहेब. पूर्वपदावर परिस्थिती येऊ दे. पूर्वपदावर परिस्थिती येईल यात शंका नाही आम्हाला. सामंजस्याचं वातावरण कोल्हापूरच्या शाहू नगरीमध्ये, करवीरच्या नगरीमध्ये, शाहू महाराजांच्या नगरीमध्ये लोक शांत होतील, सगळं व्यवस्थित होईल. पण हे करणारे कोल्हापूरचे नाहीच आहेत. हे पूर्वपदावर येऊ दे. माहिती आहे चांगलं साहेब. नक्की आम्ही चौकशी करू आणि योग्य ती कारवाई आम्ही करू नक्की. पण कमीत कमी एवढं तर सांगा की या पोलिसांकडनं झालं नाही, त्यांच्या बदल्या करू. नक्की आम्ही चौकशी करू. निश्चित. पण हसन मुश्रीफजी, जसं जितेंद्र आव्हाड म्हणतायत की ही जी लोक होती ती कोल्हापूर जिल्ह्यातलीच नव्हती, त्यांना कोणीतरी आणलं होतं आणि सरकारवरती सुद्धा एवढं प्रेशर बनवण्यात आलं होतं. नाही, अजून त्याची पूर्ण चौकशी झालेली नाही. आता जे अटक पण आम्हाला साहेब, मुश्रीफ साहेब एवढंच सांगा, तुमच्यावर दबाव कोणाचा होता? दबाव कुठे आहे सांगितलं. त्यांनी लोक एवढी जमलेली, प्रचंड दबाव होता. अचानकपणानं लोक एवढी जमलेली होती. तुम्ही काय म्हणाला, अतिक्रमण काढण्याची कारवाई करावी लागली कारण अनेक दिवसापासून त्यांची मागणी होती ना. त्यांची मागणी होती अतिक्रमण काढा. त्यांची मागणी होती की बाबा हे अतिक्रमण, ते ताराराणीची आमची राजधानी आहे, अशी त्यांनी मागणी केली म्हणून महाराष्ट्रामध्ये जाळपोळकरांची परवानगी ताराराणींची ती राजधानी आहे. अतिक्रमण अनेक दिवस झाले. मागणी होती की ते साहेब, तुम्ही शरद पवारांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहात. हे कोल्हापूरमध्ये हे घडणं अयोग्य आहे. बरोबर. कोल्हापूरची मागची दंगल कोणी केली आपल्याला माहिती आहे. सांगलीची दंगल कोणी केली आपल्याला माहिती आहे. मिरजेची दंगल कोणी केली आपल्याला माहिती आहे. आणि ही दंगल पण कोणी केली हे पण आपल्याला माहिती आहे. योग्य ती आपल्याला समाज एकत्र पाहिजे, हे महत्वाचं आहे ना मुश्रीफ साहेब. बरोबर आहे. आणि तुम्ही आणि मी एकाच विचारायचे आहोत. आता तुम्हाला बोलता येत नाही ती गोष्ट वेगळी. ठीक आहे, चौकशी करून आपण काही ठिकाणी तर राजकारणाच्या वरती येऊया. आणि मुश्रीफ साहेब, याच्यामध्ये आणखी एक गंभीर आरोप असा होता कोर्टाकडून की आंदोलकांनी मशिदीवर सुद्धा चढाई केली. याचिकाकर्त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. याचिकाकर्ता केले अजून आपण हे केलेलं नाही, परंतु अजून बरेच व्हिडिओ आहेत ना मुश्रीफ साहेब, अख्खे व्हिडिओ आहेत. लोक मशिदीत घुसलेले आहेत. एक पोरगी ओरडते, ती काय म्हणते मी इथे बोलून दाखवत नाही.
मग पोलीस झोपलेले का इतके वेळ? 6 दिवसापासून सगळा तणाव चालू होता. पोलिसांनी चौकशी चालू आहे. बंदोबस्त लावायला पाहिजे होता. मी चाललोय तिथं आता. मी सगळी व्यवस्थित बघतो. काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 4 तास बसून आले. मी तुम्हाला जवळनं ओळखतो. तुम्ही ह्या विचारांचे नाही हे मला माहिती आहे. परिस्थितीने तुम्हाला तिथे नेलंय, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण कमीत कमी आता ह्यांना कडक शासन तरी करा. अहो अक्षरशः दरोडेखोर जसे गावात घुसतात, चंबळचे दरोडेखोर घुसायचे ना गाव लुटायला, तसे घुसले. लोकांची घरं फोडली, लोकांची तिजोऱ्या फोडल्या, सोनं नाणं सगळं लुटून दिलं. हे गाव 400 वर्ष जुनं आहे. हे शिवकालीन गाव आहे. हो बरोबर आहे. ते आपण चौकशी करू आणि योग्य ती काळजी घेऊ. नाही, तुमच्याकडनं मला अपेक्षा आहेत साहेब. तुम्ही माझ्यासारखेच विचारांनी मला तुम्ही का गेला त्याच्याबद्दल आता काही बोलायचं नाही. तो विषय संपला साहेब. आता तरी कमीत कमी निवडणुकीच्या तोंडावर हे घडणार हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. करू, चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू. मुसलमानांनी मतं दिली नाही याचा राग आहे. तुम्हाला नसेल, तुम्ही का तुम्हाला माहिती आहे, पण राग असा नाही काढायचा ना. आता महाराष्ट्र चौकशी करू आपण. करेक्ट. मुश्रीफ साहेब, जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला की मुसलमानांना मतं दिली नाही म्हणून हे सगळं घडवून आणलं जातं. असं नाही. साहेब चुकी सांगताय. कमीत कमी मशिदीवर हल्ला झाल्यानंतर तरी कबूल करा. चुकी सांगताय. ठीक आहे, चुकीने सांगतोय, पण जे हल्ले झाले त्यांनी हल्ला केलाय त्यांना तरी ताब्यात घ्या. ती चौकशी करू आणि योग्य ती कारवाई करू आम्ही. संभाजी भिडेला अटक करा. 100%. ठीक आहे. जितेंद्र आव्हाडजी आणि हसन मुश्रीफजी या सुसंवादाबद्दल आपले दोघांचेही आभार. तर अत्यंत मोठी अशी अपडेट या सगळ्या प्रकरणामध्ये आहे. विशाळगडावरच्या कारवाईला हायकोर्टानं सध्या तरी स्थगिती दिलेली आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयावरती आणि विशाळगडावरच्या कारवाई संदर्भामध्ये जयंत पाटील यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. आपण पाहूया.